नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, काल पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठा व हिताचा निर्णय घेतला. कारण त्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना जे काही 50,000पर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती, असा जो काही निर्णय होता त्यामध्ये बदल करून त्यांनी आता ही कर्जमाफी जवळजवळ 2 लाखांपर्यंत दिलेली आहे. आणि हा जो निर्णय झाला हा पहिल्यांदाच असा निर्णय झाला असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि ही एक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जवळजवळ 3 वर्षांपर्यंत 2 वर्ष ज्यांनी सलग पैसे भरलेले आहेत ते सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील असं देखील फडणवीस म्हणाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील आता या योजनेमधून मिळालेला आहे असं देखील आता सर्वांचं म्हणणं आहे. पुढे देवेंद्र फडणवीस असे पण म्हणाले की कर्जमाफी ही परिस्थितीची आवश्यकता आहे म्हणून करतोय. त्याने काही शेतकरी श्रीमंत होत नाहीत, परंतु जेव्हा शेतकऱ्याला पैशांची गरज असते तेव्हा तो सावकाराकडे जातो व पैसे घेतो. तर तो सावकाराकडे जाऊ नयेत, त्याच्याकडून पैसे घेऊ नयेत म्हणून कर्जमाफी ही केली जात आहे. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं. सध्या शेतकरी अडचणीत आहेत, त्यामुळे कर्जमाफी देणं खूप गरजेचं होतं. कारण शेतकऱ्यामुळे संपूर्ण देश चालतो, सगळ्या गोष्टी चालतात असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे ते असं पण म्हणाले की दरवर्षी म्हणजे कर्जमाफी व्यतिरिक्त दरवर्षी 25,000 कोटी महायुती सरकार वीज बिल फेडण्यासाठी शेतकऱ्यांना देते असं देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता जवळजवळ 50,000 ऐवजी 2 लाखापर्यंतच अनुदान मिळणार असं देखील आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं? जो काही निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला, जी काही घोषणा केली त्याबद्दल आपलं देखील मत काय आहे हे नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. धन्यवाद मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.